माहिती आहे का, तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती हा मिथुनेचा आहे, तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगाल की मी जी माहिती तुम्हाला सांगणार आहे ना ती अगदी खरं आहे किंवा तुम्ही अनुभवलेली आहे का. तर ऐका, तुमच्या घरात कोणी जर मिथुनेचा असेल तर ते घर इतकं आनंदी एंटरटेनमेंटनी भरलेलं असणार आहे की विचारू नका. तुमच्या घरामध्ये ना टी व्हीची सुद्धा गरज पडणार नाही, एवढे ते एंटरटेनिंग असतात. म्हणजे का तर पहा, एक सगळ्या राशींमध्ये ना हिरवळ असलेली रास ती आहे, सदाबहार रास अशी ती आहे. म्हणजे कसं, एखादं गाणं आपल्याला आवडत असतं लहानपणापासून, सदाबहार हिट्स जे म्हणतो आपण, अगदी तशाप्रमाणे ही रास आहे. यांना वयाचं बंधन नसतं, काही नसतं. द्विस्वभावी राशी आहे, राशीचक्रातील तिसरी राशी आहे आणि याचा स्वामी हा बुध आहे. मग तुम्हाला माहितीच असणार आहे की हे कसे असतात. आता बुध या ग्रहाखाली दोन राशी येतात, एक येते कन्या आणि एक येते मिथुन. परंतु मिथुनेचा जो स्वभाव आहे ना तो कन्याशी पूर्णपणे भिन्न आहे. ही लोक ना इतर व्यक्तींना हवेशी वाटतात. म्हणजे यांचं कसं असतं की एका वेळेला एक असं की पटकन एक दुसऱ्या सेकंदाला ते बदलतात. म्हणजे आता जर समजा की बाबा मला ही भाजी खायची आहे, मला बटाट्याची भाजी कर असं सांगितलेलं असेल, लगेच 1 मिनिट नाही बटाट्याची नको, ठीक आहे वांग्याची कर. ऑलरेडी त्यांच्या घरामध्ये बटाट्याच्या भाजीची तयारी सुरू असते, परंतु आता यांना वांग्याची भाजी खायची असते. म्हणजे मी जस्ट एक उदाहरण देत आहे. किंवा यांना जायचं असतं बाहेर की हा ड्रेस घालून जाऊ का, लगेच यांच्या मनामध्ये वेगळं नाही हा नको दुसराच घालून जाऊया. मग ह्याच्या इस्त्री वगैरे केलेलं असतं, ह्या पहिल्या ड्रेसचं सगळं झालेलं असतं, पण नाही यांना आता दुसरा ड्रेस घालायचा असतो. मग हे थोडंसं एंटरटेनिंग विथ राग पण आहे. म्हणजे ज्यांच्या घरी हे व्यक्ती असतात ना त्यांना खूप यांना सोसावं लागतं, कारण यांचे मूड स्विंग्स होत असतात, स्वभाव बदलत असतात, वेळेला त्यांचे ओपिनियन बदलत असतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, हे क्षणाक्षणाला जे होत असलेले बदल आहेत ना, तर ते यांच्या आसपासच्या व्यक्तींना सहन करावे लागतात. सोबतच हे इतके असे बालिश वृत्तीचे असतात की हे लोकांना एंटरटेन करतात, हसवणं, जोक सांगणं, एक नेहमी प्रसन्न ठेवणं घरामध्ये, असं यांचं वातावरण असतं. तर एक थोडक्यात मी एक शॉर्टमध्ये एक बेसिक तुम्हाला सांगितलं की मिथुन ही कशी असते रास, किंवा मिथुनेचे व्यक्ती हे कसे असतात. जर तुमच्या घरामध्ये असेल कोणी मिथुनेचं तर खरंच तुम्हाला वाटणार आहे की यस हे असेच असतात. तर तुम्ही मला प्लीज कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनल अजूनपर्यंत पण सबस्क्राईब केलेलं नसणार आहे तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. माझी ही माहिती तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, हाईटमध्ये पॉईंट्स द्यायला विसरू नका आणि लगेचच तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईक मंडळींना शेअर करायला पण अजिबात विसरू नका. तर आता आपण पाहणार आहोत की ही म्हणजे हा महिना, ऑक्टोबर महिना किंवा ही दिवाळी मिथुनेसाठी कोणता धमाका घेऊन येणार आहे. तर पहिल्यांदा तर मी तुम्हाला सांगते की हा महिनाच काय, तर हे पूर्ण वर्ष म्हणजे अजून पुढचं येणारे 7-8 महिने पण तुम्हाला खूपच चांगले असणार आहेत. कारण गुरु हा तुमच्या राशीमध्ये येऊन बसलेला आहे आणि गुरु जर एकदा कोणत्या राशीमध्ये असेल तर ते काय परिणाम देतं हे सांगण्याची मी वेगळी गरज नाही आहे किंवा गोष्ट नाही आहे. तर ऑलरेडी तुम्ही अनुभवत असणार आहात की सध्या तुमच्या आयुष्यामध्ये काय वेगवेगळे चांगले बदल होत आहेत, तर तेही मला सांगायला अजिबात विसरू नका. लगेचच मला सांगा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर म्हटल्याप्रमाणे खूप सुंदर असा हे वर्ष तर असणार आहे, परंतु ही दिवाळी तुमच्यासाठी खूप खास असणार आहे, खूप वेगळी असणार आहे, ऊर्जेने भरलेली असणार आहे. जसं ऑलरेडी तुमच्यामध्ये ऊर्जा असतेच, नाही असं नाही आहे, परंतु या जी ऊर्जा पहिली होती त्याच्यापेक्षाही 100 पटीने ऊर्जा वाढलेली दिसणार आहे. एक वेगळंच तेज तुमच्यामध्ये संचारल्यासारखं दिसणार आहे आणि त्यामुळे दिवाळीचं जे काही एक आनंद आहे, दिवाळी आहे ही खूप वेगळी असणार आहे तुमच्यासाठीही आणि तुमच्या आसपास तुमच्या नातेवाईक मंडळींसाठी, तुमच्या मित्रमंडळींसाठी खूपच सुंदर अशी ही दिवाळी असणार आहे. तर आता पाहूयात की हा ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी कोणकोणते परिणाम घेऊन आलेला आहे. शेवटी मी खूप असे महत्त्वाचं सांगणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत माझ्यासोबत राहावं लागणार आहे की हा कोणता बदल आमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे, दिवाळी आमच्यासाठी कोणता बोनस घेऊन आलेली आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्यासाठी माझ्यासोबत राहा. आता बघा, हा महिना तुमच्यासाठी ऊर्जेने भरलेला आहे. म्हटल्याप्रमाणे एक वेगळीच ऊर्जा, एक वेगळंच तेज असणार आहे. त्यामुळे प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. असं म्हणा ना की भाग्यच तुमच्यासोबत आहे किंवा सगळी सृष्टी तुमची मदत करणार आहे. या महिन्यामध्ये तुमचं प्रत्येक काम, तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी सृष्टी तत्पर झालेली आहे असं म्हणायलाही हरकत नाही. एक पूर्ण युनिवर्स तुमच्यासाठी अगदी डोळे उघडून किंवा म्हणतात ना की रेड कार्पेट टाकलेला आहे, तुम्ही फक्त इच्छा व्यक्त करा आम्ही ते कंप्लीट करतो, असं काहीच एक झालेलं असणार आहे बघा वातावरण या महिन्यामध्ये.
नवीन कामे सुरू कराल. बऱ्याच दिवसांपासून तुमच्या मनामध्ये काहीतरी नवीन करायचं होतं, एखादा बिझनेस म्हणा किंवा काहीतरी वेगळं तुमचं जे काही एक छंद होतं, तुमचे जे काही इच्छा होत्या त्याला अनुसरून तुम्हाला वेगळं काहीतरी करायचं होतं. तर नक्कीच या महिन्यामध्ये ती इच्छा पण पूर्ण होणार आहे. तुम्ही तुमचं स्वप्न साकारण्यासाठी जे काही कार्य करत होतात, धडपडत होतात, तर ते इच्छा पूर्ती, स्वप्नपूर्ती या महिन्यामध्ये होणार आहे. स्वभावामध्ये अचानकपणे फरक जाणवेल तुम्हालाच कळणार नाही की अरे मी असं कसं वागतोय किंवा मी असे कसे डिसिजन घेत आहे. कारण तुमचं जे एक द्विधा अवस्था होती ना, ती कंटिन्यू म्हणजे मला वाटतं की ते बदलण्याची शक्यता आहे किंवा बदलण्याची वेळ आलेली आहे. अचानकपणे तुम्ही असे धाड 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 निर्णय घेताल तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या जे काही घर असेल, ऑफिस असेल किंवा घराबाहेर व्यवसाय वगैरे असेल, तिथे तुम्ही काय करणार आहात किंवा कराल किंवा करण्याची शक्यता आहे की तुम्ही जे करू की नको या अवस्थेमध्ये नेहमी असायचा. पण या महिन्यामध्ये तुमच्यामध्ये एक वेगळाच बदल तुम्हाला जाणवल्याने तुम्ही काय करणार आहात की प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा प्रत्येक निर्णय घेताना तुम्ही त्या निर्णयावर ठाम असणार आहात. मग हा स्वभाव जो आहे ना, तर या स्वभावामुळे तुमचं एक वेगळं व्यक्तिमत्व इतरांना दिसेल, पहिली गोष्ट. आणि दुसरं म्हणजे तुम्ही आत्मविश्वासाने पूर्णपणे भरलेले असणार आहात आणि जे कोणतंही काम कराल त्याच्यामध्ये यश मग त्याच्यामुळे तुम्हाला 100% मिळणारच आहे. म्हटल्याप्रमाणे भाग्य तुमच्यासोबत आहे या महिन्यामध्ये, तर त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. कोणतंही काम तुम्हाला करायचं असेल तर ते काम करा. नक्कीच तुम्हाला 100% परिणाम पाहायला मिळतील. एक वेगळ्याच प्रकारचं सुख तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. मग कौटुंबिक म्हणा किंवा रिलेशनशिपमध्ये असाल तर तिथे तुमचा पार्टनर तुम्हाला काहीतरी एक सुखाची सरप्राईज वगैरे गिफ्ट देऊ शकतं किंवा व्यवसायामध्ये, नोकरीच्या ठिकाणी म्हणजे कुठेही तुम्हाला एक वेगळंच समाधान मिळणार आहे, एक सुख मिळणार आहे. तुम्ही त्याचा पण पूर्ण फायदा घेण्याचा प्रयत्न करा. म्हटल्याप्रमाणे तुमच्या शरीरामध्ये वेगळेच बळ आल्यासारखे तुम्हाला वाटेल, एक वेगळंच सुपरमॅन असल्याची भावना तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. कोणास ठाऊक या महिन्यामध्ये तुमचं मन तुम्हाला खूपच प्रसन्न असल्यासारखं वाटणार आहे आणि एक आनंदी असणार आहे. सतत ना तुमच्या चेहऱ्यावर एक स्माईल आल्यासारखे तुम्हाला वाटेल की तुम्हालाच कळणार नाही की मी एवढं का आनंदी आहे, मला प्रत्येक कामामध्ये का आनंद होत आहे, कोणतंही काम करताना मला का एवढं छान वाटत आहे, एक पॉझिटिव्ह वाटत आहे. तर हे सगळे पॉझिटिव्ह बदल तुम्हाला या महिन्यामध्ये पाहायला मिळतील. म्हटल्याप्रमाणे आरोग्य पण एकदम तुमचं तंदुरुस्त असणार आहे. म्हणजे आरोग्याच्या बाबतीमध्ये कसलीच चिंता तुम्हाला करायची नाही आहे. प्रवास करण्याची शक्यता आहे. घरातल्या व्यक्तींसोबत किंवा कुटुंबासोबत कुठेतरी लांबचे प्रवास होतील तर त्याचाही तुम्ही नक्कीच आनंद घेऊ शकता. परंतु इथं थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे शरीराबाबत, ती म्हणजे कान आणि घशाची काळजी घ्यावी लागणार आहे. कानाशी निगडीत काही छोटे मोठे त्रास होतील किंवा कानदुखी म्हणा किंवा काही प्रॉब्लेम्स होतील किंवा घशाच्या संदर्भात थ्रोट इन्फेक्शन किंवा सर्दी ह्या छोट्या मोठ्या तक्रारी होऊ शकतील. तर इथे थोडीशी स्वतः काळजी घेतलेली बरी पडणार आहे तुम्हाला. मी तुम्हाला म्हटलं की मी तुम्हाला एक सांगणार आहे की काळजी घ्यावी लागणार आहे या महिन्यामध्ये एका गोष्टीची, ती म्हणजे तुम्हाला एक काम करायचं आहे. तुम्हाला ना लोकांना मदत करायला खूप आवडतं. तर तुमच्या आसपास जर कुठेही एखादं वाद होत असेल, कुठेही भांडण वगैरे होत असतील तर तिथे प्लीज तुम्ही मध्यस्थीची भूमिका करू नका किंवा ते भांडणं सोडवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. कारण तिथे तो वाद तुमच्यावर उलटू शकतो आणि मग ते तुमच्यावर जे काही संकट आहे ते येऊ शकते. तर इथं तुम्हाला ही गोष्ट करायची आहे, कटाक्षाने ती गोष्ट तुम्हाला टाळायची आहे. तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी या महिन्यामध्ये खूप काही सोर्सेस मिळतील, खूप काही एक संधी मिळतील, तुम्हाला रस्ते मिळतील, मार्ग मिळतील आणि त्यामुळे त्याच्यासाठी पण तुम्हाला भरपूर कष्ट करावे लागणार आहेत आणि मग स्वतःला सिद्ध करून तुम्ही नक्कीच दाखवणार आहात. सगळ्यात सुंदर गोष्ट मी तुम्हाला म्हटलं की दिवाळीमध्ये एक बोनस तुमच्यासाठी होणार आहे. बोनस गोष्ट किंवा एक खूपच सुंदर गोष्ट तुमची ह्या महिन्यामध्ये होऊ शकते आणि ती म्हणजे तुमचं ड्रीम. म्हणजे आता ड्रीम आहे, तुम्हाला 4 व्हीलर घ्यायची आहे, तुमची स्वप्नातली गाडी तुम्हाला घ्यायची होती. खूप दिवसांपासून तुम्ही वाट पाहत होतात, खूप दिवसांपासून तुम्ही प्रयत्न करत होतात, पण काही ना काही अडचणी येत होतात. पण आत्ता सध्या हे योग आलेले आहेत, तुम्ही मनाप्रमाणे नक्कीच गाडी घ्याल. बरं ठीक आहे, 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, पण स्वप्नातलं तुमचं जे काही एक वाहन आहे ते खरेदी करण्याचे योग ह्या महिन्यामध्ये नक्कीच आलेले आहेत. तर दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्ही तुमची ही सुंदर स्वप्नपूर्ती करणार आहात. तर नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घ्या आणि मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. नक्कीच.
अजून एक महत्त्वाचं म्हणजे एखादी प्रॉपर्टी डील पण तुम्ही करू शकता. दुसऱ्यांचा व्यवहार करू शकता, त्याच्यातून लाभ तर मिळेलच. किंवा मग तुम्ही पण एखादं नवीन घर किंवा एखादी नवीन जागा तुम्ही घेण्याची शक्यता दिसत आहेत, कारण तसे योग आलेले आहेत. करणार असाल तर नक्कीच करू शकता. वेगवेगळ्या सोर्सेसमधून आर्थिक लाभ तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये मिळतील आणि त्यामुळे जे तुमचं काही आर्थिक बचत आहे, नियोजन तुम्ही करत आहात दर महिन्याला, तर ते पण करण्यामध्ये तुम्ही सफल राहणार आहात. बचत करण्यामध्ये विशेष करून तुम्ही सफल राहणार आहात. खर्च पण येतील, अचानकपणे उद्भवतील, हरकत नाही. बॅलन्स ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. अजून एक सुंदर गोष्ट या महिन्यामध्ये घडणार आहे आणि ती म्हणजे तुमच्या संततीबद्दल, तुमच्या मुलाबाळांबद्दल तुम्हाला आनंदी वार्ता समजतील, विशेष करून या महिन्यामध्ये. आणि त्यामुळे तुम्हाला जे समाधान मिळणार आहे ना, त्याची कशाशीच तुलना होऊ शकत नाही. इतकी सुंदर गोष्ट घडणार आहे, तरी तुम्ही त्याचा नक्कीच फायदा घेऊ शकता. रिस्क असलेली एक गोष्ट ती म्हणजे तुम्हाला ना चैनीच्या वस्तूवर खर्च करण्याची पहिल्यापासून खूप सवय आहे. गरज नसताना तुम्ही इकडचं तिकडचं पाहता आणि मग तुम्हाला त्या वस्तू हव्याशा वाटतात. गरज नसतानाही तुम्ही त्या वस्तू उगीचच विकत घेता. मग ह्या महिन्यामध्ये तुम्हाला कटाक्षाने ती गोष्ट टाळली पाहिजे, कारण उगीचच खर्च करून खर्च वाढण्याची शक्यता आहे. तुमचं बॅलन्स बिघडण्याची शक्यता आहे, म्हणजे जे काही आर्थिक नियोजन आहे ते बिघडण्याची शक्यता आहे. तर इथं तुम्हाला थोडंसं हात आखडतं घ्यावं लागणार आहे. स्वतःच्या मनावर ताबा ठेवावा लागणार आहे, कारण खर्च वाढून प्रॉब्लेम्समध्ये तुम्हीच येणार आहात. तर इथे गोष्ट लक्षात ठेवा. पूर्वी कुठे जर तुम्ही पैसे गुंतवलेले होते, तर त्यामधून तुम्हाला अचानकपणे भरपूर आर्थिक लाभ मिळण्याची पण शक्यता आहे. तुम्ही इमॅजिन पण केलेलं नव्हतं, पण तेवढे आर्थिक लाभ तुम्हाला मिळतील आणि त्यामुळे तुमची दिवाळी खूपच सुंदर, आनंदाने भरलेली, अगदी मनाप्रमाणे अशी होणार आहे. व्यावसायिक वर्गाला मात्र मनाप्रमाणे परिणाम मिळतील. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, की तुमचे जे काही कॉम्पिटिटर आहेत, तुमचे जे काही स्पर्धक आहेत तुमच्यासोबतचे व्यवसायामध्ये, ते तुम्हाला नक्कीच त्रास देतील. ह्या ना त्या प्रकारे वेगवेगळ्या युक्त्या करतील तुम्हाला त्रास देण्यासाठी. तुमचे विरोधक मंडळी कट्टर असतील. तर ह्या सगळ्या गोष्टींपासून सावध तुम्हाला राहावे लागणार आहे. थोडंसं लक्ष द्यावे लागणार आहे. कोणावरही लगेचच विश्वास ठेवू नकात. मग ते कितीही विश्वासू असतील तरी जे काही निर्णय घ्यायचे असेल ते स्वतः घ्या. आर्थिक लाभ मिळतील, परंतु तुमचा व्यवसाय वाढत असेल तर ते वाढू नये यासाठी तुमचे विरोधक नक्कीच तुम्हाला त्रास देतील. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा. नोकरीच्या ठिकाणी पण तुम्हाला भरपूर कष्टाचा सामना करावा लागणार आहे. भरपूर जबाबदाऱ्या पडतील. एक एक्स्ट्राची कामं तुमच्या अंगावर पडतील आणि ही सगळी तुम्हाला करावे लागतील आणि त्यामुळे तुम्हाला थोडंसं मानसिक ताण वाढेल. मानसिक ताण वाढल्यामुळे तुमच्या शरीरावर पण त्याचा परिणाम होईल. तर त्यासाठी थोडंसं तयार राहा. रिलॅक्सपणे सर्व कामे करण्याचा प्रयत्न करा, कारण तुमच्यामध्ये ह्या महिन्यात वेगळेच बळ येणार आहेत. त्या बळाच्या जोरावर, त्या शक्तीच्या जोरावर नक्कीच तुम्ही कोणतंही काम पेलू शकतात. महिला वर्गाला तर हा महिना अगदी मनाप्रमाणे असणार आहे. का सांगा बरं? जर तुम्हाला ही गोष्ट माझी पटली असेल किंवा तुम्ही जर वाटलं की तुमच्यासोबत ही गोष्ट घडणार आहे मिथुनीच्या महिलांना, तर सांगते की तुम्ही ह्या महिन्यामध्ये छोटासा का होईना स्वतःसाठी एक दागिना नक्कीच विकत घेणार आहात, कारण तसा योग आलेला आहे. तर जर तुम्ही असं काही घडलं तर मला कमेंट करायला विसरू नका, कारण हा महिना तुमच्यासाठी स्वतःसाठी काहीतरी खरेदी करण्याचा आहे असं मी म्हणते ठामपणे. विद्यार्थी वर्गाला मात्र उच्च शिक्षणासाठी जर तुम्ही प्रयत्न करणार आहात तर तिथं थोडंसं तुम्हाला थांबावं लागणार आहे. मनाप्रमाणे कॉलेजेस मिळण्यासाठी अजून तुम्हाला जास्त कष्ट करावे लागतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी पण हा महिना चांगलाच आहे, परंतु पाहिजे तसे परिणाम म्हणजे पाहिजे तसे रिझल्ट या महिन्यामध्ये तुम्हाला मिळतील की नाही हे सांगू शकत नाही, कारण अभ्यासाच्या ठिकाणी किंवा तुम्ही जिथे शिकता तिथे तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सोबतच जे कोणी विद्यार्थी असतील त्यांना म्हणजे जे काही आवडते विषय त्यांना पाहिजे होते, तर ते विषय मिळवण्यासाठी थोडंसं काही अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो, किंवा जे काही तुम्ही अभ्यास करत आहात एकाग्रतामध्ये खंड पडणार आहे. सोबतच जे कोणी मार्गदर्शनाची तुम्हाला गरज होती, जे कोणी शिक्षकांची तुम्हाला गरज होती, तर त्यांचं मार्गदर्शन मिळण्यासाठी पण तुम्हाला थोडीशी अजून वाट पाहावी लागणार आहे असं मी म्हणू इच्छिते. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला ही दिवाळी खूपच सुंदर अशी असणार आहे. फक्त स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. नवीन काहीतरी करणार आहात म्हटल्याप्रमाणे तुम्हाला पण खूप ताजे असल्यासारखे किंवा एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये संचारल्याचे दिसून येणार आहे. तर एकंदरीतच पाहिलं तर हा महिना तुमच्यासाठी खूपच फ्रेश फिलिंगवाला, एक पॉझिटिव्ह फिलिंगवाला असा असणार आहे. तर येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा
आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ, माझी माहिती आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका. लगेचच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा सर्व मित्रमैत्रिणींना आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय. हर हर महादेव.